नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 स्कॉलरशिप एक्झाम मॅथमॅटिक्स मध्ये आपण सुरू केलेला आहे युनिट नंबर 1 दॅट इज नंबर 1. यामध्ये जो चॅप्टर 1 आहे अनेक प्रकारचे नंबर्स आहेत. इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, को प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर्स, ट्रायंगुलर नंबर्स यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण बघत आहोत. तर आजची एक्सरसाइज आहे 1.1. यामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 10 पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर बघूया क्वेश्चन नंबर 11 पासून पुढील क्वेश्चन. आणि हे सर्व क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत नवनीतच्या बुक मधून. त्याआधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर बघूया क्वेश्चन नंबर 11. बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्राइम नंबर्स अँड सम ऑफ कॉम्पोजिट नंबर्स फ्रॉम 21 टू 30 डिव्हिजिबल. म्हणजे 21 पासून 30 पर्यंत जेवढ्या काही नंबर्स आहेत त्या कोणत्या नंबर्स? प्राइम नंबर्स आणि कॉम्पोजिट नंबर्स. आपल्याला काय करायचं आहे प्रश्नामध्ये 21 पासून 30 पर्यंतच्या प्राइम नंबर्स आधी शोधून काढू, 21 पासून 30 पर्यंतच्या कॉम्पोजिट नंबर्स काढू आणि यांचा ऍडिशन करायचे आहे. म्हणजे सर्व प्राइम नंबरची ऍडिशन, कॉम्पोजिट नंबरची ऍडिशन आणि मग त्यांची सबट्रॅक्शन आपल्याला विचारलेली आहे. पण सबट्रॅक्शनच नाही विचारलेली आहे. तर प्रश्न असा पुन्हा इथे फिरवलेला आहे की जी सबट्रॅक्शन येईल ती खालील 4 पर्यायापैकी कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. तिथे कॅल्क्युलेशन्स वाढणार आहे. मग यासाठी सर्वात आधी तुम्हाला 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व प्राइम नंबर्स तुम्हाला माहित पाहिजे. आता या प्रश्नात 21 पासून 30 पर्यंतच्या प्राइम नंबर्स कोणते आहेत? 21 च्या नंतर 23 आहे, 23 नंतर 29 आहे. दोन प्राइम नंबर्स आहेत. ठीक आहे, यांची ऍडिशन किती येते? 9 + 3 12 2 कॅरी 1 2 + 2 4 आणि 1 5. तर याची ऍडिशन 52 येते. 21 पासून 30 पर्यंतच्या कॉम्पोजिट नंबर्स कोणते आहेत? कॉम्पोजिट नंबर्स म्हणजे काय या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर पहिली तर 21 आहे, त्यानंतर 22 आहे, त्यानंतर 24 आहे, 25, 26, 27, 28 आणि मग 30. तर एवढ्या आहेत कॉम्पोजिट नंबर्स. त्यांची ऍडिशन करूया. 0 8 + 7 15 15 + 6 21 26 30 32 33 33 जा 3 कॅरी झाले 3 3 + 3 6 + 2 8 + 2 10 12 14 16 18 20. त्यांची ऍडिशन आली 203. आता काय करायचं आहे? या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. तर 203 मायनस करूया 52. तर 3 - 2 1 इथे 1 राहिला, इथे झाले 10 10 - 5 5 आणि इथे 1. तर आन्सर आला इथे आपला 151. आता प्रश्न काय आहे आपला? बघा इथे 151 आहे, तर तुम्हाला असं वाटेल की 151 करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तुम्ही ऑप्शन सी इथे पाहू नका. आपले ऑप्शन्स आहे 1 2 3 आणि 4. यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. आता 151 ही नंबर 3 7 151 आणि 17 याच्यापैकी कशाने डिव्हिजिबल आहे ते विचारलेलं आहे. तर इथे बघा 7 ने ही डिव्हिजिबल आहे का? एक तर तुम्ही 7 ची टेस्ट लावा, नाही तर 7 ने डिवाइड करून पहा. ठीक आहे, 7 ची टेस्ट काय आहे की युनिट प्लेसचा डिजिट घ्यायचा 1 आहे. ठीक आहे, किंवा मग काय करा तुम्ही सरळ डिवाइड करून पहा. ठीक आहे, 151 डिवाइडेड बाय 7 करा. 7 2 जा 14 रिमेन 1. 7 च्या टेबल मध्ये 11 येत नाही, म्हणजे ही नंबर 7 ने डिव्हिजिबल नाही आहे. 3 आहे का? 5 + 1 6 + 1 7. 3 च्या टेबल मध्ये 7 येत नाही, म्हणून ती 3 ने सुद्धा नाही आहे. 151 ही 151 ने डिव्हिजिबल आहे, तर ही नंबर 151 17 ने सुद्धा डिव्हिजिबल नाही आहे. म्हणजे आपला ऑप्शन जो आहे सी, ही नंबर फक्त 151 ने डिव्हिजिबल आहे. मग या पर्यायामध्ये बघा डिव्हिजिबल बाय ओनली सी, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राइम नंबर्स. तर खाली आपल्याला 4 इथे पर्याय दिलेले आहेत. यामधील कोणती पेअर म्हणजे कोणत्या दोन संख्यांची जोडी ही ट्विन प्राइम नाही आहे? तर ट्विन प्राइम याचा अर्थ काय आहे? ट्विन प्राइम नंबर म्हणजे अशा प्राइम नंबर्स की ज्यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स असतो. ठीक आहे, तर 59 61 दोन्ही प्राइम नंबर आणि दोघांमध्ये 2 चा डिफरन्स आहे, म्हणजे या ट्विन प्राइम आहेत. हे आपला आन्सर नाही आहे. 41 आणि 43 दोन्ही प्राइम नंबर्स आहे आणि यामध्ये 2 चा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे या ट्विन प्राइम आहेत, पण हे आपला आन्सर नाही आहे. 11 आणि 13 यामध्ये हे दोन्ही प्राइम नंबर्स आहेत आणि दोघांमध्ये 2 चा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे या सुद्धा ट्विन प्राइम आहे.
हे पण आपला आन्सर नाही आहे. आता राहिला 7 आणि 11. 7 आणि 11 दोन्ही प्राईम नंबर्स आहेत, पण त्यांच्यामध्ये डिफरन्स 2 चा नाही आहे. त्याच्यामुळे 7 आणि 11 या दोन ट्विन प्राईम नंबर्स नाही आहेत. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. रीड द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट ऑप्शन. इथे आपल्याला तीन स्टेटमेंट दिलेले आहेत, ए, बी आणि सी. या तीन स्टेटमेंट वरून खाली जे चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी योग्य ऑप्शन कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे. आधी स्टेटमेंट समजून घेऊया. पहिलं स्टेटमेंट काय आहे की 29 अँड 31 आर ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय ते आपण आताच बघितलेलं आहे. तर 29 आणि 31 दोन्ही ट्विन प्राईम नंबर्स आहेत, म्हणजे स्टेटमेंट ए हे करेक्ट आहे. दुसरं काय म्हटलेलं आहे 29 अँड 31 आर को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर्स म्हणजे काय होते, अशा नंबर्स ज्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 आहे. हा जो विषय आहे हा आपण आधीच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर 29 चे जर आपण फॅक्टर्स काढले तर 29 आणि 31 दोन्ही या प्राईम नंबर्स आहे आणि कोणत्याही प्राईम नंबर्स या को प्राईम असतात. त्याच्यामुळे आता इथे फॅक्टर काढायची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे. तर स्टेटमेंट जे बी आहे ते सुद्धा इथे करेक्ट आहे. त्यानंतर बघूया स्टेटमेंट सी. 29 31 आर प्राईम नंबर्स. हे आपल्याला माहिती आहे की 29 आणि 31 दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. त्याच्यामुळे स्टेटमेंट सी सुद्धा करेक्ट आहे. आता ऑप्शन बघूया. पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलं आहे, ए, बी अँड सी आर करेक्ट. तीनही स्टेटमेंट करेक्ट आहे का हे विचारलेलं आहे. तर स्टेटमेंट म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 20 टू 40. म्हणजे 20 पासून 40 पर्यंत जेवढ्या कोणत्या नंबर्स म्हटलेला आहे, ट्विन प्राईम नंबर्स आहेत त्यांची सम. पुढे अँड द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 70 टू 90. आणि 70 टू 90 यांच्यामध्ये जेवढ्या ट्विन प्राईम नंबर्स आहेत त्यांची सम. यांची सम करा, यांची सम करा आणि मग दोघांचा डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. मग यासाठी आपल्याला 20 पासून 40 पर्यंतच्या ट्विन प्राईम नंबर्स माहित असायला पाहिजे. त्या कोणत्या आहेत, तर एक आहे 29 आणि 31. ठीक आहे. अजून कोणते आहे का, नाही, दोन ट्विन प्राईम नंबर्स आहेत 20 आणि 40 मध्ये. 70 आणि 90 मध्ये प्राईम नंबर्स कोणते ते आधी बघून घेऊ आपण. तर पहिले आहे 71, 73, त्यानंतर 79, त्यानंतर 83 आणि 89 एवढ्या प्राईम नंबर्स आहेत. आता यामध्ये कोणत्या अशा नंबर्स आहेत की ज्या ट्विन प्राईम आहेत, तर त्या आहेत 71 आणि 73. कारण या प्राईम नंबर अशा आहेत ज्यांच्यामध्ये दोनचा डिफरन्स आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 71 आणि 73 ची सम करावं लागेल. 3 + 1 4, 7 + 7 40. ठीक आहे. इथे आपल्याला 29 आणि 31 ची सम करावं लागेल. 9 + 1 10 0, कॅरी 1, 3 + 3 6. आता काय करायचं की या दोघांची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे 144 मायनस करावं लागेल 60. इथे येईल 4, इथे 0, इथे 14. 14 - 6 8. म्हणजे आन्सर आपल्याला आला 84. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स. 3 कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स म्हटलेला आहे इथे. ठीक आहे. बिफोर 50. आता 50 च्या आधी तीन अशा कोणत्या कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला आधी पाहावं लागेल. तर 50 च्या आधीच्या तर एक येते 47, 47 च्या आधी 43 आणि त्याच्या आधी 41. या झाल्या तीन कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स बिफोर 50. आता यांची काय करू आपण सम. 47 + 43 + 41 यांची सम करावं लागेल. नंतर काय म्हटलं आहे, अँड आफ्टर 50. 50 च्या नंतरच्या तीन कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स कोणत्या आहेत, तर एक आहे 53 होईल, त्यानंतर 59 होईल आणि 61. या तीन कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स आहे 50 च्या नंतर. मग यांची पण सम करावं लागेल. 53, 59 आणि 61. बघा 1 + 3 4, 4 + 7 11 चा 1, कॅरी 1, 4 + 4 8 + 4 12 आणि 1 13. म्हणजे 131 आलं. इथे बघूया 1 आणि 9 10, 10 + 3 13 जा 3, कॅरी 1, 5 + 5 10, 10 + 6 16 आणि 1 17. 173 आलं. आपण ऍडिशन केलेलं आहे. आता आपल्याला काय म्हटलं आहे, द डिफरन्स बिटवीन. हे जे ऍडिशन आलेले आहेत यांचा आपल्याला डिफरन्स करायचा आहे. म्हणजे 173 - 131 आपल्याला करावं लागेल. इथे झाले 2, इथे झाले 4 आणि इथे 0. आन्सर आलेला आहे आपला 42. क्वेश्चन पुन्हा बघूया. द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स बिफोर 50 आफ्टर 50 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता आपल्याला जे आन्सर आलेला आहे 42, ही नंबर
2, 3, 4 आणि 7 यांच्यापैकी कशाने डिव्हिजिबल आहे ते विचारलेलं आहे. तर 42 हे 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट झालेला आहे. 3 आहे का? 4 + 2 6 होतात, 3 ने डिव्हिजिबल आहे, ऑप्शन बी पण करेक्ट आहे. 42 हे 4 ने डिव्हिजिबल नाही, 7 ने डिव्हिजिबल आहे ना, तर ऑप्शन डी म्हणजे आपले करेक्ट आन्सर आहे ए, बी अँड डी. हे 3 पर्याय आपले योग्य आहेत. म्हणजे हे जे 3 नंबर्स आहे यानुसार. आता इथे 4 ऑप्शन जे दिले यामध्ये बघा, ओनली ए अँड बी, फक्त ए आणि बी ने करेक्ट आहे का? तर नाही, तर डी ने सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे आपला आन्सर राहणार नाही. दुसरा प्रश्न आहे ओनली सी अँड डी, फक्त सी आणि डी न डिव्हिजिबल आहे का? तर सी न तर इथे 4 आहे, 4 ने डिव्हिजिबल नाही आहे, हे आपला आन्सर नाही आहे. ओनली ए अँड डी, फक्त ए आणि डी ने डिव्हिजिबल आहे का? नाही, तर बी न सुद्धा आहे, हे सुद्धा आपला आन्सर नाही आहे. ओनली ए, बी अँड डी, ए, बी आणि डी तिघांनी ते डिव्हिजिबल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.